राज्यात प्रेमसंबंधातून गेल्या काही दिवसांपासून थेट हत्येच्या घटना घडत आहेत. आता कोल्हापुरात देखील प्रेमसंबंधातून एका 50 वर्षीय माजी सरपंच महिलेची हत्या करण्यात आली. प्रियकरानंच तिचा गळा दाबून हत्या केल्याची माहिती आहे. 50 वर्षीय महिलेची प्रियकरानंच निर्घृण हत्या केल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. प्रियकर हत्येवरच थांबला नाही तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतःच्याच गाडीतून तो भिवंडीकडे घेऊन जात होता. या व्हिडिओतून पाहूयात की प्रियकर पोलिसांच्या हाती कसा लागला, ही घटना उजेडात कशी आली, 50 वर्षीय महिलेची हत्या प्रियकरानं कोणत्या कारणामुळे केली. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. कोल्हापुरातील शिरगाव येथे 50 वर्षीय सुरेखा शिवाजी न्यारे या राहत होत्या. त्यांची ओळख 40 वर्षीय प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील यांच्याशी झाली. संशयित प्रकाश आणि सुरेखा शिरगावमध्ये एकाच गल्लीत समोरासमोर राहत असल्यानं दोन्ही कुटुंबांमध्ये जवळीक होती. मागील 2.5 वर्षे सुरेखा शिरगावच्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं. प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच सुरेखा यांनी प्रकाशकडे लग्नासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. मात्र प्रकाश या लग्नासाठी तयार नव्हता. लग्नाच्या याच मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्यानं खटके उडायचे. सुरेखा यांनी प्रकाशला लग्न न केल्यास कायदेशीर किंवा गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिल्याची माहिती आहे. या वारंवार मिळणाऱ्या धमक्या, पैशांचे व्यवहार आणि लग्नाचा सततचा तगादा यामुळे प्रकाश प्रचंड मानसिक दबावाखाली आणि रागात होता, अशी माहिती आहे. याच रागाच्या भरात आणि वादाचा कायमचा निकाल लावण्यासाठी त्यानं सुरेखा यांच्या हत्येचा कट रचला. वारंवार धमकीला कंटाळून आरोपीनं सुरेखा यांना पंढरपूरच्या वारीसाठी जाऊ असं सांगत गावाबाहेर नेलं. लिंडोरीच्या वाड्याजवळ असलेल्या म्हशीच्या गोठ्यात प्रकाशनं त्यांचा गळा आवळला. श्वास गुदमरून सुरेखा यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. हत्या केल्यानंतर प्रकाश कमालीचा घाबरला. त्यानं अत्यंत थंड डोक्यानं पुरावा नष्ट करण्याची योजना आखली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यानं मृतदेह स्वतःच्याच कारच्या डिकीत टाकला आणि तब्बल 350 किलोमीटरचा प्रवास करून तो मुंबई भिवंडीच्या दिशेनं घेऊन निघाला. तिथं पोहोचल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदतीची गरज होती, म्हणून त्यानं त्याच्या एका भाच्याला फोन करून गोड बोलून बोलावून घेतलं. त्याला घडलेला सर्व प्रकार सांगून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत मागितली. मात्र प्रकाशच्या भाच्यानं अत्यंत धाडस आणि सामाजिक सतर्कता दाखवली. त्यानं प्रकाशला मदत करण्याचं नाटक करत तात्काळ भिवंडीतील नारपोली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला या धक्कादायक घटनेची माहिती दिली. भाच्याकडून ठोस माहिती मिळताच पोलिसांनी कशेळी परिसरात वेगानं नाकाबंदी लावली. प्रकाश जेव्हा त्याची कार घेऊन तिथून जात होता तेव्हा पोलिसांनी त्याची संशयास्पद कार अडवली. पोलिसांनी कारची डिकी उघडण्यास सांगितली असता प्रकाशची भंबेरी उडाली. डिकी उघडताच पोलिसांना माजी सरपंच सुरेखा न्यारे यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तात्काळ आरोपी प्रकाश आनंदा पाटील याला बेड्या ठोकल्या. भिवंडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई आणि सखोल तपासासाठी आरोपी आणि मृतदेह कोल्हापूरच्या शाहूवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय. त्यामुळे या प्रकरणात आता अजून कोणती माहिती समोर येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.